आज मी तुम्हाला माझ्या गावातील एक साधा दिवस दाखवते. शहरात सकाळ झाली की उठल्याबरोबरच मोबाईल, कामाची घाई, पण गावात सकाळच वेगळी असते. पहाटे उठलं की अंगणात कामं सुरू असतात. सगळ्यात आधी चूल पेटवायची, लाकडं लावायची आणि चुलीवर अंघोळीसाठी पाणी, चहा ठेवायचा. चुलीवर केलेल्या कामाची, चहाची, स्वयंपाकाची चवच वेगळी असते ना. गॅसवर कितीही स्वयंपाक केला तरी चुलीवर मज्जाच वेगळी. इकडे घरात चुलीवर कामं सुरू असतात आणि बाहेर कोंबड्या, शेळ्या ओरडायला सुरुवात करतात. कुणी शेळ्यांना चारा घालतं, कुणी कोंबड्यांना चारा घालतं, दाणे टाकतं आणि कोंबड्या तर दाणे दिसले की सगळ्यात जास्त धावत येतात. गावातील ही छोटी छोटी कामं शहरात राहिल्यावर खूप आठवतात. इथे सकाळची सुरुवातच वेगळी असते. आजूबाजूला मोकळी जागा, अंगण, मातीचा वास आणि घराबाहेर बांधलेल्या शेळ्या बकऱ्या. आणि एकदा शेळी दोरीतून सुटली की तिच्या मागं पळायचं आणि पकडल्यानंतर आजचा व्यायामच झाला बाबा असं वाटतं. गावाची कामं कमी नसतात. पाणी भरायचं, चारा आणायचा, घर साफ करायची, चुलीवरला स्वयंपाक, पण या सगळ्या कामामध्ये वेगळाच आनंद असतो. दुपार झाली की चुलीवर जेवण बनतं. भाजी, भाकरी आणि साधं घरचं जेवण. कधी कधी साधं जेवणच सगळ्यात जास्त छान असतं. छान लागतं, चव लागती. दुपारनंतर थोडं निवांत वेळ, मग पुन्हा संध्याकाळची कामं. शेळ्या, बकऱ्या परत आल्या की कोंबड्या आत गेल्या का, घरासमोर अंगण साफ आहे का, हे सगळं बघायचं. आणि संध्याकाळ झाली की गावाचा माहोलच वेगळा बदलतो. हळूहळू सूर्य मावळतो, थंड हवा सुटते आणि दिवसभरानंतर कामातून सगळे निवांत बसतात. मोठ्या मोठ्या गोष्टी नाहीत तिथे, महागड्या वस्तू नाहीत, पण तरीही या साध्या आयुष्यात खूप समाधान आहे. चूल, माती, शेळ्या, कोंबड्या आणि एक छोटंसं माझं मांजरीचं पिल्लू, अंगण आणि आपली माणसं. बस एवढंच असलं तरी गाव पूर्ण वाटतं. शहरात राहून आपण कितीही बिझी झालो तरी गावात आलो की या साध्या आयुष्याची आठवण होते. कारण आयुष्य खूप मोठं असतं, पण मन मोठं आणि शांत असतं. हा होता माझ्या गावातील एक साधा आणि छोटासा व्लॉग. तुमच्या गावातही अशी चूल, शेळ्या, बकऱ्या, कोंबडी, मांजर, पाऊस वगैरे आहे का? नक्की सांगा. कमेंटमध्ये तुमच्या गावाबद्दल सांगायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.